आपण आज आता इन्सर्ट मेनूचा वापर करायला शिकूयात। इन्सर्ट मेनूमध्ये पहिला ग्रुप आहे तो म्हणजे पेजेसचा, दुसरा ग्रुप आहे तो म्हणजे फक्त टेबलचा आणि तिसरा ग्रुप जो आहे तो इलस्ट्रेशन टॅबचा आहे। यामध्ये आपण आता सगळ्यात पहिले टेबल कसा इन्सर्ट करायचा हे पाहून घेऊयात। ॲड अ टेबलला क्लिक केलं की इथे कॉलम्स रोज आपण ॲड करू शकतो। जर नाही कळालं इथून तर इन्सर्ट टेबल या ऑप्शनवरती क्लिक करा। एक डायलॉग बॉक्स येईल इन्सर्ट टेबलचा। याच्यामध्ये तो आपल्याला विचारतोय नंबर ऑफ कॉलम्स किती ॲड करायचे आणि नंबर ऑफ रोज किती ॲड। बाय डिफॉल्ट 5 कॉलम आणि 2 रो येतात आहे। आता आपण यालाच फक्त 5 कॉलम राहू दे, 4 रो ॲड करून घेऊयात आणि ओके या बटनला क्लिक केलं की आपल्यासमोर 5 कॉलम असलेला आणि 4 रो असलेला टेबल ॲड होईल। कॉलम्स म्हणजे मी आता हे उभ्या याला क्लिक करते, हे झालं कॉलम। आता मी आडव्या ओळीला सिलेक्ट करते, तर हे दिसतं हे प्लस साइन, ही आहे सिलेक्ट करते, हा आहे एक रो। एक कॉलम आणि एक रो मिळून एक सेल तयार होतो। मी आता ज्या सेल बॉक्समध्ये लिहिते हा एक बॉक्स म्हणजे हा एक सेल झाला। मी टॅब कीबोर्डवरचं टॅब की प्रेस करते, मी पुढच्या सेलमध्ये जाते। टॅब केलं की मी परत पुढच्या सेलमध्ये जाते। असे 5 कॉलम आणि 4 रो मिळून याच्यामध्ये 20 सेल आपण ॲड केलेले आहेत। 20 सेल इन्सर्ट झाले। आता मी फर्स्ट सेलमध्ये आहे। आपण आता टेबल टाईप करायला घेऊयात। नेम ऑफ द स्टुडंटच्या इथे सिरियल नंबर, पटकन टॅप केलात की आपण पुढच्या बॉक्समध्ये जातो किंवा पुढच्या सेलमध्ये जातो। टॅप केलं अशा पद्धतीने आपण टेबल टाईप करून टॅप केलं की आपण नेक्स्ट याच्यामध्ये जातो। टॅप केलं की आपण नेक्स्ट याच्यामध्ये जातो। जे असेल तो मॅटर टाईप करून घ्यायचा। आता मी जर टॅप करायला गेले तर रो आणखीन वाढत जातात। आपल्याला पुन्हा एकदा इन्सर्ट टेबलमध्ये जाऊन पुन्हा रो ॲड करायची गरज लागत नाही। इथं जर हे केलं तर आपल्याला रो ॲड होतात। पण असं जर मी टॅप इथं प्रेस केला तर कॉलम वाढत नाही। मला जर आता डेट ऑफ बर्थ आणि मोबाईल नंबर ह्या दोघांच्या मध्यभागी एक जर कॉलम ॲड करायचा असेल तर ह्या दोघांच्या मध्ये जर कर्सर ठेवलं ह्या रेषेवरती, पहा इथं प्लस साइन ला क्लिक केलं की एक मध्ये कॉलम ॲड होत आहे। पण असंच मायनसचं चिन्ह नाही आहे। आपल्याला जर हा कॉलम नको आहे पण आता काढून टाकायचा असेल तर ज्यावेळेस टेबल इन्सर्ट करतो, जर टेबलमध्ये जर कर्सर असेल, पहा वरती 2 ऑप्शन वाढलेले आहेत। आत्तापर्यंत व्ह्यूजपर्यंतच आपण ऑप्शन पाहत होतो, तर टेबलमध्ये कर्सर असल्यामुळे टेबलचे टूल्स आलेले आहेत। बघा टेबलच्या जर बाहेर मी जर कर्सर ठेवते, हे पहा टेबलच्या बाहेर माझं कर्सर आलेलं आहे। पहा टेबलच्या टूल्सचे ऑप्शन निघून गेलेले आहेत। मी जर टेबलमध्ये कर्सर ठेवला तर टेबलचे टूल्स पुन्हा येतील का, तर टेबलला आपल्याला डिझाईन करायचं आहे का, लेआउट अप्लाय करायचे आहेत का, डिझाईनमध्ये वेगवेगळे टेबलचे डिझाईन इथं फॉर्मॅट अवेलेबल आहेत। आपल्याला स्वतःचे जर कलर कॉम्बिनेशन न करता इथं जर तयार डिझाईन्स जे आहेत तसं करायला क्लिक केलं तर ऑटोमॅटिक ते कलर कॉम्बिनेशन अप्लाय होतात। पण तुम्हाला जर स्वतःचे कलर्स द्यायचे, मला आता ह्या सेकंड ओळीला वेगळा कलर द्यायचा आहे, तर मी ही रो पूर्णपणे तेवढीच सिलेक्ट करते। शेडिंग या ऑप्शनमध्ये येते आणि मला जो कलर द्यायचा असेल तो मी इथं कलर त्याला अप्लाय करून घेते। मी आता याला ऑरेंज कलर करते। पहा ऑरेंज कलर आता आपल्याला अप्लाय झाला आहे। असंच मला या लास्ट ओळीला पण करायचं आहे। सेकंड वन सिलेक्ट करते मी ती ओळ, शेडिंगमध्ये येते आणि ऑरेंज कलरचा, असं स्वतःचे जर कलर ॲड करायचे असतील तर सिलेक्ट करायची पर्टिक्युलर ओळ किंवा पर्टिक्युलर कॉलम। मला आता ह्या कॉलमला सुद्धा एक वेगळा कलर द्यायचा आहे, तर मी शेडिंगमध्ये येऊन हा आता वेगळा कलर कॉम्बिनेशन अप्लाय करते। पहा मी आता कॉलमला ॲड केलं आहे। पण मला आता हे नको आहे, चुकून माझ्याकडून झालं तर आपण Ctrl+Z कीबोर्डवरनं करू शकतो, अंडू। मी आता अंडू केलेलं आहे। ॲज इट इज आधीचं जे होतं ते आलेलं आहे। आता आपण कलर बघितला, रेडीमेड
टेबलचे फॉर्मॅट्स कलरचे अप्लाय करून बघितले. आपल्याला जे कलर हवे होते ते सुद्धा कसे अप्लाय करायचे ते शेडिंगनी बघितलं. आता आपण लेआउट ऑप्शनकडे येऊयात. मला काय करायचं होतं, हा कॉलम एक एक्स्ट्रा ॲड झाला आहे, तो काढून टाकायचा आहे. इथे पहा, लेआउट या ग्रुपमध्ये ऑप्शनमध्ये पुन्हा हा डिलीट नावाचा एक ऑप्शन आहे. तो त्याच्यामध्ये परत ऑप्शन आहेत. सेल डिलीट करायचा आहे का, कॉलम डिलीट करायचा आहे का, रो डिलीट करायचा आहे का पूर्ण टेबल डिलीट करायचं आहे. इथे ऑप्शनला क्लिक करणं फार महत्त्वाचं आहे. माझं कर्सर आहे इथं, पण मी जर ह्या डिलीट ऑप्शनमधून जर डिलीट रोची कमांड दिली तर ती पहिली ओळ डिलीट होऊन जाईल. पहा, रो डिलीट झाली. पण आपल्याला काय करायचं होतं, कॉलम डिलीट करायचं होतं, त्यामुळे आपली कमांड चुकीची केलेली आहे. मी आता इथं Ctrl+Z करते आणि आपलं आता कर्सर तिथेच आहे. त्याच्यामध्ये येऊन डिलीट कॉलम, कारण का आपल्याला कॉलम डिलीट करायचा आहे. त्यामुळं ऑप्शन योग्य ऑप्शन क्लिक करणं फार महत्त्वाचं आहे. मला आता ही लास्टची ओळ डिलीट करून द्यायची. मग आता मी कशाकडे येते, डिलीट रोकडे येते. हेच जर आपल्याला टेबल डिलीट करायचं, आता ऑप्शन निघून गेलेत कारण आपण टेबलच्या बाहेर आहोत. टेबलमध्ये कर्सर ठेवा, आपल्याला ऑप्शन येऊन जातील. हेच जर आता आपल्याला ॲड करायचं म्हटलं, आता ह्या जर लास्ट सेलमध्ये जर तुम्ही आला टॅप केलात की ऑटोमॅटिक रो ॲड होत जाते. पण आता मला इथं डायरेक्ट 6 नंबरचाच मी चुकून आकडा टाईप केला आणि इथे झाला होता 4. पण मला 4च्या नंतर आता मला एक ओळ हवी आहे, तर मी इथे सुद्धा प्लस साईन पटकन क्लिक करू शकते किंवा इथल्या ऑप्शनमधून सुद्धा मी घेऊ शकते. इथं पहा, इन्सर्ट अबोव, माझं कर्सर कुठे आहे, 6 नंबरच्या रोमध्ये आहे. मी अबोव जर केलं तर याच्या वर ॲड होईल. मी इन्सर्ट बिलो जर केलं तर याच्या खाली ॲड होईल. तर मी आता 6 नंबरच्या इथे येते आणि इन्सर्ट अबोव करते. इन्सर्ट अबोव आणि बिलोनी रो ॲड होतात. इन्सर्ट लेफ्ट आणि राईट केल्याने कॉलम ॲड होतील. कर्सर आपला इथं आहे, मी इन्सर्ट लेफ्ट केलं तर याच्या लेफ्ट हँड साईडला आता कॉलम ॲड झालेला आहे. आता आपण हा नको असलेला कॉलम डिलीट करून टाकूयात. डिलीटमधून डिलीट कॉलम. अशा पद्धतीने आपल्याला टेबलचे ऑप्शन वापरता येतील. डिझाईन आणि लेआउट. डिझाईनकडे काय असणार आहे, टेबलला वेगवेगळे फॉर्मॅटिंग्स, कलर कॉम्बिनेशन अप्लाय कर, आणि लेआउटकडे इन्सर्ट करणं, डिलीट करणं, काही इरेज करणं, अशा गोष्टी आपल्याला इथून ॲड करता येतील. हे झालं टेबल वापरणं. मग तुम्ही आता याला छानसे फॉन्ट वगैरे देऊन कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा डायरेक्ट डिझाईन टॅबमधून वेगवेगळे आणखीन जर कुठले कलर कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्हाला स्टाईल द्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. हे झालं टेबलच्या बाबतीत. आता आपण इलस्ट्रेशन ग्रुपकडे येऊयात. इन्सर्टमध्ये पुढचा ग्रुप आहे तो म्हणजे इलस्ट्रेशनचा. इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये पिक्चर ॲड करणं, शेप्स वेगवेगळ्या प्रकारचे ॲड करणं, स्मार्ट आर्ट वेगवेगळ्या प्रकारचे घेणं, चार्ट्स आणि स्क्रीनशॉट जर आपल्याकडे असतील काय करायचं असेल तर आपण स्क्रीनशॉटसुद्धा इथून घेऊ शकतो. पण आपण आता पिक्चर कसे ॲड करायचे आपल्याला याच्यामध्ये, जर आपल्याला एखादा फोटो ॲड करायचा आहे, एखादा लोगो ॲड करायचा आहे, तर इन्सर्ट या मेनूमध्ये इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये पिक्चरला जर क्लिक केलं तर तो आपल्याला लोकेशन विचारतोय, तुम्हाला कुठल्या लोकेशनमधून पिक्चर्स ॲड करायचे आहेत. तर आपण एखादा डाउनलोडमध्ये एखादा पिक्चर ॲड आहे का बघूयात. तर मला आता ही इमेज घ्यायची आहे. सिलेक्ट करते मी या इमेजला आणि इन्सर्टला क्लिक करते. पहा, इन्सर्टला क्लिक केल्यानंतर ही पूर्ण एक इमेज ॲड झालेली आहे. आता आपल्याला ह्या इमेजला पहा, मगाशी टेबल ॲड केला होता त्यामुळे टेबलचे टूल्स आले होते. आता पिक्चरला क्लिक आहे त्यामुळे वरती पिक्चरचे टूल्स आलेले आहेत. मग जो कुठला पिक्चर इन्सर्ट केला आहे त्याला वेगवेगळं फॉर्मॅट अप्लाय करायचं असेल, हे अशा पद्धतीचे लाईन्स, त्याला आउटलाईन वगैरे घ्यायची असेल तर इथे फॉर्मॅट तयार आहेत. अशा पद्धतीचे आपण फॉर्मॅट्स त्याला देऊ शकतो. मला आता एक त्या इमेजच्या खाली अशी शॅडो वगैरे घ्यायची आहे, तर क्लिक, हे पहा त्याची शॅडो इथं खाली आली आहे. अशा प्रकारे वेगवेगळे आपण हे करू शकतो. पिक्चरला जर बॉर्डर जर घ्यायची असेल, कलर बॉर्डर करायची असेल तर कलर बॉर्डर घेऊ शकतो. पिक्चरला वेगवेगळे इफेक्ट द्यायचे असेल, आणखीन ग्लोचा इफेक्ट, रिफ्लेक्शनचा इफेक्ट वगैरे द्यायचा असेल, रिफ्लेक्शन तुम्हाला कुठे हवे असं रिफ्लेक्शन वगैरे देऊ शकतो. आता मला हा पिक्चर पाहिजे त्या ठिकाणी हलवता येत नाही आहे, लॉक आहे आता हा पिक्चर. पण मला जर हवा असेल तर आपण फॉर्मॅटमध्ये इथं त्याची पोझिशन देऊ शकतो. हा पिक्चर तुम्हाला पेजच्या कुठल्या साईडला हवा आहे, पेजच्या लेफ्टला, इथं मध्यभागी किंवा पेजच्या कॉर्नरला,
इथं क्लिक केलं, पहा ही इमेज आता पाहिजे ठिकाणी हलेल. तुम्हाला आता ह्या पिक्चरची इमेज जर लहान मोठी करायची असेल तर प्रत्येक सिलेक्ट केल्यानंतर त्याला सगळीकडनं हँडल्स येतात, एक चौकोन चौकोन असे येतात. त्या हँडल्सला कुठल्याही साईडनी पकडलं आणि त्याला आतल्या साईडला जर ड्रॅग करून घेतला तर इमेजची साईज कमी होईल. बाहेरच्या साईडला जर ओढून घेतलं तर इमेजची साईज वाढेल. आपण आता कमी करून घेऊयात इमेजची साईज. हँडल्स जे आहेत ते ड्रॅग करून आतल्या साईडला ओढून घेऊयात. कुठल्याही याच्यातून तुम्ही कमी जास्त करू शकता. इकडून खालून सुद्धा आपल्याला कमी जास्त करायचं. आतल्या साईडला ड्रॅग करून घ्यायचा, इमेजची साईज कमी होईल. कुठूनही वरून जर अशी विड्थनी कमी करायची, हाईटनी पण कमी करायची, अशा पद्धतीने. मला आता हा इमेज इथल्या साईडला हवं आहे तर मी आता याला इथे घेऊन आले. मग अशी पोझिशन दिली गेली नव्हती. पोझिशन जर नन नसेल तर आपल्याला हा पिक्चर कुठेही घेऊन जाता येत नाही. क्लिक केला, पोझिशनमध्ये गेलो तर खालच्या कुठल्याही पोझिशन घेऊ शकता. एकदा पोझिशन घ्यायची आणि मग हव्या त्या ठिकाणी आपल्याला ती घेऊन जायला येईल. हे बघ, अशा पद्धतीने आपण इन्सर्टमधला टेबल आणि पिक्चर हा ऑप्शन पाहिला. आपण आता इलिस्ट्रेशनच्याच ग्रुपमध्ये शेप्स कसे ॲड करायचे आणि त्या शेपमध्ये लिहायचं कसा, तो शेप रोटेट कसं करायचा, त्याची आउटलाईन कशी काढून टाकायची, अशा पद्धतीचे ऑप्शन बघूयात. मला आता एखाद्या शेपमध्ये लिहायचं आहे किंवा असा एक ॲरो ॲड करायचे आहेत, असे वेगवेगळे शेप आपल्याला ॲड करायचे आहेत. मी आता ही इमेज थोडीशी मोठी करते. पहा, क्लिक केल्यानंतर त्याला हँडल्स येतात सगळीकडून. जिथून आपल्याला साईज वाढवायची तिथे हँडल्स हे करायचं, असं ठेवायचं. मला एक इथं ॲरो द्यायचा आहे शेप. आता याच्यामध्ये जर लिहायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये डबल क्लिक जरी केलं तरी लिहिलं जातं. बाय डिफॉल्ट ब्ल्यू कलर येतो. पहा, आता ऑप्शन तुम्हाला कुठले आलेले दिसतील. ड्रॉइंग टूल्स, कारण का आपण एक शेप ॲड केला आहे त्यामुळे ड्रॉइंग टूल्स आले, पिक्चर टूल आलेले नाही आहे. ह्या शेपला पण वेगवेगळे कलर वगैरे अप्लाय करायचे असतील तर आपण इथे रेडीमेड असलेले शेप देऊ शकतो. किंवा ह्या शेपचा कलर फिल, आतला कलर जर चेंज करायचा असेल तर शेप फिलमध्ये यायचं आणि जर आपल्याला वेगळा कलर वगैरे द्यायचा असेल तर आपण याला देऊ शकतो. त्याच्यानंतर शेपची आउटलाईन जर बदलायची असेल तर शेपची आउटलाईन कलरसुद्धा आपण बदलू शकतो. मी आता आउटलाईन कलर हा दिला आहे. आणि शेपची आउटलाईन की विड्थ याची जर जास्त हवी असेल, हे पहा, अशा पद्धतीने शेपची आउटलाईन जर जास्त हवी असेल तर आपण जास्त पण करू शकतो. जर शेपची आउटलाईन मला नकोच आहे तर इथं नो आउटलाईन केलं तर ह्या शेपला कोणतीही आउटलाईन येणार नाही. तो फिल कलर जर बदलायचा असेल तर पण आपण बदलू शकतो. पण याला मी आता कुठलीही आउटलाईन घेतलेली नाही आहे, नो आउटलाईन घेतलं आहे. याला जर शेप पण फिल नको असेल तर नो फिल करू शकता. पण आपण आता याला काय करूयात, कारण आतलं लिहिलेलं दिसत नाही आहे, कारण का तो शेपच तसा होता की आतमधले कलर, फॉन्ट कलर जो होता तो व्हाईट होता, तो ब्लॅक करून घ्यायचा. आणि आता मी शेप फिल नो करते आणि शेपची आउटलाईन पण काढून टाकते. बघा, मॅटर लिहिलेला दिसतोय पण शेपची आउटलाईन पण दिसत नाही आणि शेपचा कलर पण दिसत नाही. आता हा आपण एकदा आता परत फिलला क्लिक करूयात. आपल्याला आता हा जर रोटेट करायचा असेल तर आता इथं गोल साईन दिसतंय, याला जर असं हे केलं तर आपला हा कसाही रोटेट होऊ शकतो. आता हे रोटेट झालेला आपल्याला हवं आहे. मी आता शेपची फिल काढून टाकते, असं कॉम्बिनेशन अप्लाय करते आणि शेपची आउटलाईन नो करते. पहा, हे रोटेट झालेलं आपल्याला आलेलं दिसेल. अशा पद्धतीने आपल्याला जर रोटेट करायचं असेल तर आपण शेपच्या ऑप्शन माध्यमातून देऊन आपण रोटेट करू शकतो. शेपची आउटलाईन आणि फिल काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने तो टेक्स्ट रोटेट करता येतो. नुसताच जर टेक्स्ट लिहिला तर आपल्याला रोटेट करता येत नाही, तर शेपच्या माध्यमातून लिहायचं, शेपमध्ये ॲड करायचं टेक्स्ट आणि असं आपण रोटेट करू शकतो. आपण शेप कसे इन्सर्ट करायचे ते पाहिले का. शेपमध्ये यायचं, आपल्याला कुठला शेप घ्यायचा आहे तो क्लिक करायचा आणि अशा पद्धतीने ड्रॅग करून घ्यायचा माऊसने.
आणि डबल क्लिक जर केलं तर आपल्याला त्यामध्ये मॅटर लिहिता येतो. मला आता हा शेप हलवायचा जरी म्हटला तरी आता ह्याला हलवता येतो, याला कुठलीही पोझिशन घ्यायची गरज लागत नाही. जर मला आता मोबाईल मार्जिनमुळे इथं या कॉर्नरला लिहिता येत नसतं इथे, तर आपण असे शेप घेऊन लिहू शकतो. याचा कोणाला दाखवायचंच नाही आहे. शेप फिल काढून टाका, शेपची आउटलाईन काढून टाका आणि एकदा शेपला कुठला तरी हे करा आणि मग शेपची फिलची आउटलाईन काढून टाका. बघा लिहिलेला मॅटर आपण शेपमध्ये लिहिलं होतं का हे कोणाला कळणार सुद्धा नाही. आणि हलवायचं असेल किंवा एखादा रोटेट जरी करायचा म्हटलं तरी आपल्याला रोटेट करता येतो. समजतही नाही की आपण ते एका शेपमध्ये लिहिलेलं होतं. अशा पद्धतीने शेप आपण इन्सर्ट करू शकतो, रोटेट करू शकतो, शेपची स्टाईल बदलू शकतो, आउटलाईन काढून टाकू शकतो, शेपचं फील काढून टाकू शकतो. अशा पद्धतीने आपण इन्सर्टमधला पिक्चर, शेप्स आणि इन्सर्ट टेबल ऑप्शन पाहिला. आता आपण पेजेसकडे येऊयात. आपले आता बरेच पेजेस जर टाईप करून झाले असतील, हे पहा मी जसं जसं इन्सर्ट करायला घेते तसं तसं पेजेस ॲड होतातच होतात. हे पहा मी आता सेकंड पेजवरती आले, इथं काहीतरी टाईप करते. आता मला ह्या फर्स्ट पेजमध्ये आणि ह्या सेकंड पेजच्या मध्ये एक पेज ॲड करायचा आहे. तर आपण इथे एक कर्सर ठेवूयात आणि इन्सर्टमध्ये सगळ्यात पहिला पेजेस आहे, ब्लँक पेज मला एक घ्यायचा आहे. तर मी ब्लँक पेजेसला क्लिक केलं की पहा हा आपला पहिला पेज, दुसरा पेजमध्ये ब्लँक पेज ॲड झाला आहे आणि आपला दुसरा पेज होता तो खाली गेला, तिसरा पेजमध्ये कन्वर्ट झाला. अशा पद्धतीने आपण ब्लँक पेज जर गरज लागली तर आधेमध्ये कुठे जर लागले तर आपण ब्लँक पेजेस घेऊ शकतो. शक्यतो हा जर पेज पूर्णपणे भरला की ऑटोमॅटिक नेक्स्ट याच्यामध्ये आपल्याला पेजेस इन्सर्ट होतात. इन्सर्ट पेज करायची काहीच गरज लागत नाही. पण आधेमध्ये जर चुकून घ्यायचा म्हणला 2 पेजेसच्या मध्ये तर आपण इथं ब्लँक पेज घेऊ शकतो. जर आता ब्रेक करायचं आहे मला, ह्या 2 लाईनी पुढच्या पेजवरती घ्यायच्यात आणि ह्या पहिल्या लाईनीनंतर एक पेज ॲड करायचा, तर मी त्या लाईननंतर कर्सर ठेवलं आहे आणि तिथं ब्रेक करते. पहा हा आता ह्याच पेजवरती आला आहे आणि नंतर पुढचे 2 पेज लाईन्स होत्या त्या पुढच्या पेज होते, म्हणजे आपण तिथून पेज ब्रेक केलं त्याला. अशा पद्धतीने ब्लँक पेज एक पूर्णपणे इन्सर्ट करू शकता आणि पेजमध्ये ब्रेकसुद्धा घेऊ शकता. आणि कवर पेज जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत असाल तर पहिलं पेज जर तुम्हाला हा असं टेम्पलेट म्हणून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. फक्त याच्यामध्ये आपल्याला एडिटिंग करायचं आहे, काहीच नाही. शेप सगळे तयार आहेत. मी आता हा वाला घेते. हे पहा इथे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटचं टायटल काय द्यायचं आहे, अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला काहीच ॲड करायची गरज लागत नाही. हा घेतला आपण कव्हर पेज, त्याच्यानंतर आपला सगळा पुढचा मॅटर येईल. अशा पद्धतीने इन्सर्टमधले ऑप्शन पाहिले.